हाय फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे माझ्या गार्डनचं ओव्हरव्ह्यू. तुम्ही बघू शकता किती झाडं एकदम फ्रेश आहेत. आजच थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे सगळीकडे झाडं पावसाच्या पाण्याने भिजलेली आहेत, तर खूप छान वाटतंय. चला तर मग बघूया माझ्याकडे कोणते कोणते प्लांट्स आहेत ते. हे ब्लॅकबेरीचं प्लांट आहे आणि त्यालाही आता बघा किती छान ग्रोथ आली आहे. हे आहे चेरीचं प्लांट आहे. हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे. स्टेला चेरी म्हणून आहे, त्याचं प्लांट आहे. आणि हे घेऊन मला 2-1 महिने झाले असले, पण ऊन खूप असल्यामुळे मी लावलं नव्हतं प्लांट. आता थोडा पाऊस पडल्यामुळे आता मी लावेल हे झाड. 1-2 दिवसामध्ये लावेल. हे बघा ग्राफ्टेड प्लांट आहे. हे बघा, हे आपलं आहे चायना ऑरेंजचं प्लांट आहे. आणि हे फिंगर लेमन हेचं प्लांट आहे. हे तर खूपच फ्रुटिंग आली आहे, या प्लांटला. बंचेसमध्ये फ्रूट्स आहेत बघा. फ्लावरिंग फ्रुटिंग कंटिन्यू चालू आहे. हे छोटे मोठे फ्रूट्स असे भरपूर आहेत. आणि हे पण ग्राफ्टेड प्लांट आहे. आणि प्लांट हे बघा छोटंसंच आहे, तसं काही एवढं मोठं नाही आहे. हे ग्लॅक्सोनियाज फ्लावरिंग प्लांट आहे. हे आता याला फ्लावर्स येतील. हे आहे आपलं इंडियन संत्री असतात ना, त्याचं संत्र्याचं झाड आहे. त्याला पण न्यू ग्रोथ आली आहे बघा. पाठीमागे हे ॲपलचं प्लांट आहे. हे पण ग्राफ्टेड प्लांट आहे. आणि ह्याची हाईट बघा किती मोठी झाली. आणि नवीन नवीन शूट्स आलेले आहेत. बघू नेक्स्ट इयर याला फ्रुटिंग येते का. हे हर्मन 99 व्हरायटीचं आहे. हे पाठीमागे चिकूचं प्लांट आहे. त्याला पण भरपूर फ्रूट्स आले. फ्लावरिंग फ्रुटिंग आहे भरपूर, सगळ्या ब्रांचमध्ये आहेत. झाड खूप पाठीमागे, माझा हात पोचत नाही दाखवायला. ही पाठीमागे ग्रेप्सची वाईन आहे. यावर्षी त्याला ग्रेप्स आले होते आणि मागच्या वर्षी पण त्याला ग्रेप्स आले होते. हे ॲपल बेरीचं प्लांट आहे. ह्याला मी प्रून केलं होतं आणि आता नवीन शूट्स आले आहेत. हे आहे डेकोफोन ऑरेंज आहे, दार्जिलिंग ऑरेंज. त्याला यावर्षी काही फ्रूट्स आले नाही आहेत, पण झाड एकदम असं बुशी झालं आहे त्याला. हे आहे थाई व्हरायटीचं ऑरेंजचं प्लांट. आणि ह्याला हे बघा फ्रूट्स आले आहेत. आणि फ्रूटची साईज पण आता मोठी व्हायला लागली. 3 फ्रूट्सच आले आहेत फक्त, कारण प्लांट एकदम बघा छोटंसं प्लांट आहे. इकडे आहे प्लांट एकदम छोटंसं आणि प्लास्टिकच्या बकेटमध्येच लावलं आहे मी. हे आहे डाळिंबाचं. हे पण मी ऑनलाईन ऑल टाईम मोसंबीचं प्लांट घेतलेलं. हे पण आता लावेन, पाऊस असा पडायला सुरुवात झाली आहे. हे पण मी प्लांट लावेन आता. हे व्हिएतनाम माल्टाचं प्लांट आहे. हे पण ग्राफ्टेड प्लांट आहे, ग्राफ्टिंग आहे. हे ॲडेनियमचं प्लांट आहे. व्हिएतनामचं पण प्लांटला भरपूर फ्रुटिंग येते. ते प्लांट पण एकदम छान बुशी झालं आहे. हे जामचं झाड आहे. थाई बिग फ्रूट व्हरायटीचं आहे. पाठीमागे डाळिंबाचं आहे. ही मलबेरीचं, ह्याला पण मलबेरी आली होती. एकदम छोटीशी फांदी आहे, पण 4-5 मलबेरी लागल्या होत्या त्याला. एकदम स्वीट आहेत. हे लेमनचं आहे. ह्याला तर काय, हे कागदी 12 लेमन आहे. ते पूर्ण झाड असं लेमनने भरलेलं आहे.
आता त्यांची साईज पण मोठी व्हायला लागली आहे. हे चायना ऑरेंज, चायना स्वीट ऑरेंज आहेत, हे पण भरपूर आलेत. हे झाड आहे ते. हे पण एक लेमन प्लांट आहे, पण हे आतून ऑरेंज कलरचं आहे आतून. मला पण भरपूर आग लागलं ते ऑरेंज. हे कुंदाचे प्लांट्स आहेत सगळे. स्ट्रॉबेरी पेरूचं झाड आहे. याला एकदाच फ्लावरिंग आली होती पण फ्रूट सेट नव्हते झाले. हे बनाना मँगोचं प्लांट आहे. हे मी आत्ताच म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीच घेतलं होतं थंडीच्या सीझनमध्ये, आणि हे मातीच्या पॉटमध्ये लावलं आहे छोट्याशा. पाठीमागे चेरीचे प्लांट्स आहेत हे दोन्ही पण. याला पण भरपूर फ्लावर्स आले. हे अरबीचे पानं आहेत. हे अरबीची पानं आहेत. स्टार फ्रूटला पण फ्लावरिंग यायला लागले. फ्लावरिंग येते स्टार फ्रूट. या आता वर्षभर फ्लावरिंग फ्रुटिंग होत असते. हे पण जामचं झाड आहे. हे गुलाबाचं आहे. आणि नेमचे बघा किती छान फ्लावर्स फुलले. हे पोर्चुलका, ह्याला पण फ्लावर्स आहेत पिंक कलरचे. अजून एक हा ॲडेनियमचा कलर आहे. हा येल्लो आणि पिंकचं कॉम्बिनेशनमध्ये आहे. इथे सगळे कॅलेडियम आणि ॲग्लोनिमाचे प्लांट आहेत. टेक्सासचा प्लांट आहे आणि आता पावसाळ्यात त्याला भरपूर फुलं येतात. झाड आहे. पाठीमागे बोगनवेलचं झाड आहे. हे गुलाबाचं आहे. गुलाबाला पण नवीन शूट्स आलेत. नवीन शूट्स यायला सुरुवात झाली. हे चायनीज तगर. हे झोराचं प्लांट आहे. याला भरपूर फ्लावर्स आलेले होते. शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आता स्पेंट फ्लावर मी आताच कट केले. हे डेलियाचं फ्लावर आहे. आता ह्यालाही भरपूर कळ्या आहेत. अजून भरपूर कळ्या आहेत छोट्या छोट्या. 3 कलर्स आहेत माझ्याकडे. एक ऑरेंज आणि 2, एक डार्क पिंक आणि एक हा लाईट पिंक, असे 3 कलर आहेत. अझेलिया आहे. डबल पेटलमध्ये पिंक कलरचा फ्लावर येतो याला. ॲडेनियमचा कलर आहे. अजून एक हा एक कलर आहे. इकडे पण हे व्हाईट एक्झोराचं पण एक प्लांट आहे. व्हाईट खूप छान दिसतं व्हाईट कलर बंच, आणि बंच पण किती मोठा आला आहे बघा. तो या ॲडेनियममध्ये सीड पॉट तयार झाले आहेत आणि सगळ्या ब्रांचेसला कळ्या आहेत. व्हाईट कलरचा आहे.
हा रेड आहे. खूप फ्लावर्स आले त्याला रेड. हे लँटन. आत्ता याला पावसाळ्यातच जास्त फ्लावर्स येतात. पिंक कलर एक आहे. हा पिंक कलर एक फुल आहे. हा फर्स्ट टाइम फ्लावर आला आहे. खूपच सुंदर कलर आहे. खूपच छान दिसत. फ्लावरचा शेप पण एकदम वेगळा आहे. हे पण फर्स्ट टाइमच फुल आहे लेमन कलरचं ॲडेनियमचं. हे असे सर्व प्लांट्स मी ठेवले. चला तर भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.